नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण ग्रामविकास विभाग यांच्या अंतर्गत आलेली अधिसूचना, जे की जिल्हा परिषदच्या मध्ये आरोग्यसेवक पुरुष हे जे पद आहे त्यांच्या संदर्भात एक नवीन म्हणजे थोडक्यात सुधारित सेवा प्रवेश नियम बाबत अधिसूचना पब्लिश केलेली आहे. त्या अधिसूचनेबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. हे पत्र आहे बघा, दिनांक 31 डिसेंबर रोजीचं हे पत्र आहे. सर्व विभागीय आयुक्त आणि झेडपीचे CEO यांना दिलेलं पत्र आहे. अग्रसचिव यांचं पत्र आहे. विषय बघा, जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्यसेवक पुरुष या पदाकरिता सेवा प्रवेशमध्ये सुधारणा करण्याबाबत असं पत्र आहे. त्यांनी दिलेलं की सोबत त्यांची अधिसूचना जोडलेली आहे. ही अधिसूचना आहे 17 डिसेंबर 2025ची, जे की ग्रामविकास विभाग यांच्या अंतर्गत आहे. संपूर्ण अधिसूचना मी आपल्या ॲपवर टाकलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. परंतु त्या अधिसूचनेमध्ये ठराविकच पॉईंट महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला सांगतो मी. त्याच्यामध्ये असं म्हणलं आहे बघा, की जिल्हा परिषदमध्ये आरोग्यसेवक हे तुम्हाला पद आहे माहिती आहे, आरोग्यसेवक पुरुष. त्यामध्ये सांगितले का बघा, जर फॉर एक्झाम्पल त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये जर वर्ग डचा कर्मचारी असेल आणि त्याचं प्रमोशन असेल, तर त्याला ते प्रमोशन करता कमीत कमी 3 वर्षाची सेवा झालेली पाहिजे. हे प्रमोशनसाठीचं पद आहे. आणि सरळ सेवेचे पण त्याला नियम वेगळे आहेत. तर प्रमोशनसाठी जे व्यक्ती ऑलरेडी कार्यरत आहे गट ड पदावर, त्याला कमीत कमी 3 वर्ष सेवा झालेली पाहिजे. त्यानंतर त्याचं 10वीमध्ये विज्ञान विषय असला पाहिजे, 12वीमध्ये 12वी सायन्स झाला असलं पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे काय की ही जाहिरात जी अधिसूचना जी पब्लिश केलेली आहे 17 डिसेंबर रोजी, त्याच्या अगोदर जर तो गट डचा कर्मचारी असेल आणि त्याच्याकडं 3 वर्षाचा सेवा असेल एक्सपिरियन्स आणि 10वी पास असेल तरी तो पात्र आहे. परंतु या तारखेनंतर म्हणजे ही अधिसूचना आहे, त्या तारखेनंतर जे कर्मचारी असेल गट डमध्ये त्यांना आता प्रमोशनसाठी 12वी सायन्स पास असणं गरजेचं आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे बघा, जो ब नंबरचा मुद्दा आहे, जो की सरळ सेवेद्वारे आरोग्यसेवकाची जी भरती होणार आहे. आजपर्यंत कसं व्हायचं, तुम्ही जर 2023ची जाहिरात बघितली असेल तर त्याला 12वी पास लागत होतं. 10वी पास लागत होतं. तर आता त्यांनी अट टाकलेली आहे की तुम्हाला कंपल्सरी 12वी सायन्स पास असणं गरजेचं आहे, जो की पॉईंट ब आहे बघा. यामध्ये मेन्शन केलं बघा की किमान शैक्षणिक पात्रता विज्ञान विषयासह उच्च माध्यमिक शालांत, म्हणजे काय की 12वी सायन्स पास असणं गरजेचं आहे. आणि जो ब नंबरचा मुद्दा आहे 2ब, जो की सगळ्या विद्यार्थ्यांना संभ्रमाचा आहे, तो म्हणजे तुमचा जो कोर्स आहे हा कोर्स कधीचा पाहिजे, अगोदर पाहिजे का नंतर पाहिजे. तर ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तुम्हाला तर महत्त्वाचं काय की हा जो कोर्स आहे हा त्यांना तुम्ही जेव्हा रुजू व्हाल त्या पदावरती, त्यानंतर 3 संधींमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला पाहिजे. थोडक्यात काय की इथून पुढे जेव्हा तुम्ही जिल्हा परिषदचा आरोग्यसेवकचा फॉर्म भराल तेव्हा विद्यार्थ्यांना 12वी सायन्स पास असणं गरजेचं आहे. फक्त 12वी पास सायन्स पाहिजे, फक्त 12वी सायन्स. तर तुम्ही आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी अर्ज करू शकता झेडपीच्या. तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गतसुद्धा आरोग्यसेवकाची पोस्ट आहे. परंतु त्यांच्या अजून या संदर्भात अधिसूचना क्लिअर नाही किंवा आलेली नाही, त्यांचे नियम वेगळे आहेत. आणि हे झेडपीचं आहे बघा, ग्रामविकास विभाग म्हणजे जिल्हा परिषद. तर जिल्हा परिषदचे आरोग्यसेवक जे असतील त्यांना आता 12वी सायन्स पाहिजे. आणि तुमचा जो कोर्स आहे सेंटर इन्स्पेक्टर असेल किंवा कुठलाही आरोग्यातला, तो त्यांनी सांगितले आफ्टर जॉईनिंग तुम्हाला 3 संधींमध्ये उत्तीर्ण करायचा आहे. तो जर केला नाही 3 संधींमध्ये तुम्ही अपात्र ठराल. आणि प्रमोशन्समधील थोडक्यात काय की प्रमोशन आणि सरळ सेवेद्वारे 75% पदं भरली जातील आणि प्रमोशनने 25% पदे भरले जातील. बाकी तुमचे जे नियम अटी आहेत ते तुम्हाला विभागीय सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे आफ्टर जॉईनिंग. त्यानंतर तुमची हिंदी भाषा मराठी सुद्धा असेल ते तुम्हाला गरजेचं असणं गरजेचं आहे. त्यानंतर MSCIT असेल तर तुम्हाला ते पाहिजे, किंवा नसेल तर तुम्हाला ज्या ऑर्डरवर काय मेन्शन केलं असेल की तुम्हाला MSCIT उत्तीर्ण असावा, किंवा नसेल तर जॉईनिंगनंतर 2 वर्षात करावा, 6 महिन्यात करावा. ज्या काही अटी असतील तुमच्या ऑर्डरवर तर तुम्हाला किंवा जाहिरातीमध्ये ते तुम्हाला त्याचं पालन करावं लागेल. महत्त्वाचं काय होतं
की ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना संभ्रम होता की एज्युकेशन क्वालिफिकेशन, जो की तुम्हाला 12वी सायन्स प्लस पाहिजे. कुठलाही कोर्स कंपल्सरी नाही आहे, तुम्हाला आफ्टर जॉईनिंग कोर्स करायचा आहे. तरी तुम्ही जे विद्यार्थी 12वी सायन्स पास असतील ते आरोग्यसेवक पुरुष जिल्हा परिषद यासाठी 100% अर्ज करू शकतात. ही होती महत्त्वाची अपडेट. यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.